नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत फक्त 1 तासामध्ये झणझणीत एक थाळी बनवणार आहोत। चला कशी बनवायची ते बघू। आपण इथे अर्धा किलो मटण हळद मीठ लावून घेतलेलं आहे। उभ्या आकारात चिरलेला कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, लसूण अद्रक, 2 चमचे पांढरे तीळ, काही खडे मसाले। इथे आपण काही मसाले घेतलेले आहेत। गरम मसाला, मटन मसाला, धना पावडर, घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। प्रथम आपण मटन शिजून घेऊ। जर या पद्धतीने मटन शिजून घेतलं तर मटणाचा सूप एवढं भन्नाट चवीला लागतं ना, अप्रतिम। या पद्धतीने तुम्ही मटण एकदा नक्की शिजवून बघा। एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल, बारीक चिरलेला कांदा आपण छान परतून घेऊ। कांदा परतत आहे तोपर्यंत कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। मस्तच। आता आपण कोथिंबीर पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊ। 1 मिनिट कोथिंबीर परतून घेऊ। आता आपण इथे अर्धा किलो मटण हळद मीठ लावून घेतलेलं आहे। हळद मीठ लावून 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण मटण मिक्स करून घेऊ। हे बघा, मटण मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण हे छान 2 मिनिटं परतून घेऊ। 2 मिनिटांनंतर आपल्याला पातेल्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिटं मटण असंच शिजून घ्यायचं आहे। मटणाला छान पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये मटण शिजून घेतलं तर मटण फार चवदार लागतं। आता आपण झाकण ठेवू आणि झाकणामध्ये पाणी ठेवू। 7 ते 8 मिनिटांनंतर झाकणामधलं पाणी पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आपण मटण शिजून घेऊ। आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू। कढईमध्ये 2 चमचे पांढरे तीळ, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 काळे मिरे आणि छोटासा तुकडा दालचिनीचा। याचा हलकासा कलर चेंज झाला की आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊ। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊ। कधीही हे सगळं साहित्य भाजताना आधी आपण हलकं साहित्य भाजून घ्यायचं। कढई जास्त गरम नसते, हे सगळं साहित्य खमंग भाजलं जातं, म्हणून आपण आधी पांढरे तीळ भाजून घेतले, नंतर सुकं खोबरं आणि शेवटी आपण कांदा भाजून घेणार आहोत। आता आपण सुकं खोबरं थोडंसं तेल घेऊन छान मिक्स केलेलं आहे। हे बघा, मस्तच। हे बघा, याचा कलर सुद्धा मस्त छान खरपूस आलेला आहे। चला आता आपण सुकं खोबरं सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊ। या पद्धतीने आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे। आपलं मटण दुसरीकडे शिजत आहे। 6 ते 7 मिनिटं झाले की आपण ताटामधलं पाणी पातेल्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मटण आपलं मस्त शिजत आहे। आता आपण सुकं खोबरं भाजून झालं की कांदा भाजून घेऊ। कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं तेल आणि थोडंसं चिमूटभर मीठ घेऊ। मीठ घेतल्यामुळे आपला कांदा लगेच मऊ होतो। आपल्याला कांदा हा तांबूस कलर होईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही वाटण तयार केलं तर आपली रेसिपी फार सोपी बनते आणि पटकन रेसिपी बनवून तयार होते आणि चवीला फार भन्नाट, विचारूच नका एवढी अप्रतिम लागते। एकदा नक्कीच बनवा। खूप सोपी झटपट रेसिपी आहे आणि आज आपण फक्त 1 तासामध्ये झणझणीत चमचमीत थाळी बनवणार आहोत। मस्त कांदा बघू शकता छान परतलेला आहे। आता आपण कांदा सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊ। चला आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक करू। आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, अद्रक मिक्सरला आधी आपण हे बारीक करून घेऊ।
हे बघा, सुकं खोबरं, लसूण, अद्रक छान बारीक झालेलं आहे। आता आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ, भाजून घेतलेला तांबूस कलर येईपर्यंत कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण मिक्स करून घेऊ। आता आपण याचं बारीक वाटण तयार करू। मस्तच, हे बघा, मस्त याचं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत, तुम्ही हे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मस्तच मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ, म्हणजे आपले मसाले वाटणामध्ये छान मिक्स होतात। झाकण लावू आणि मिक्सरला फिरवून घेऊ। हे बघा, मस्त इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। चला आता आपण हे वाटण परतून घेऊ। कढईमध्ये तेल, तयार वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। एकसारखं मिक्स करत मी हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे। दुसरीकडे आपलं मटण सुद्धा मस्त शिजत आहे। किती सोपी झटपट आपली रेसिपी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली, नवनवीन रेसिपी यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत चमचमीत रेसिपी असतात। हे बघा, मस्तच आपला मसाला परतून तयार झालेला आहे। तेल सुद्धा खूप मस्त सुटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। दुसरीकडे आपलं मटण सुद्धा मस्त शिजून तयार झालेलं आहे। मटणामध्ये कधीही शिजताना गरम पाणी मिक्स करायचं, म्हणजे मटण लवकर शिजतं आणि चवीला फार भन्नाट सूप लागतं। या पद्धतीने इथे आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे। हे बघा, आता आपण थोडंसं सूप बाजूला काढून ठेवू। घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्याला सूप बाजूला काढून ठेवावंच लागतं। हे सूप सुद्धा खूप भन्नाट लागतं। एकदा या पद्धतीने मटण शिजवून नक्की बघा। हे बघा, सूप मी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे। सोबतीला थोडे पीस सुद्धा ठेवत आहे। आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी या पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे 3 माणसाची भाजी बनवत आहे, म्हणून मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्या। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। याच्यावरती झाकण ठेवू आणि सूपाला मस्त एक उकळी काढून घेऊ। मस्तच, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। मस्तच याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामधले काही पीस बाजूला काढून घेऊ। मस्तच, आता आपला हा तयार मसाला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। तो मसाला आपल्याला सूपामध्ये मिक्स करायचा आहे। आता तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जेवढं घट्ट किंवा जेवढं पातळ आवडतं त्याप्रमाणे याच्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा। खूप सोपी आणि चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे बरं का। बघा, किती सोप्या पद्धतीने झणझणीत रस्सा बनून तयार झालेला आहे आणि हा रस्सा चवीला अप्रतिम लागतो आणि कमीत कमी वेळेमध्ये हा झणझणीत रस्सा बनून तयार सुद्धा होतो, बघू शकता। मस्तच छान मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर। 5 ते 6 मिनिटं हा रस्सा स्लो गॅसवर मस्त उकळी काढून घेऊ याला। मस्तच झणझणीत रस्सा बनून तयार झालेला आहे। आता आपल्या कढईमध्ये थोडा मसाला आपण ठेवलेला आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्ये मटण मिक्स करून घेऊ। हे बघा, छान मिक्स करू, 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपल्या मटणाला हा मसाला लागण्यासाठी आपण शेजारी जो आपला रस्सा उकळत आहे त्याच्यामधले 2 चमचे रस्सा आपण या मटणामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्या मटणाला छान तो मसाला लागतो। हे बघा, मस्तच। आता आपलं इथं जबरदस्त सुक्क बनून तयार होतं। 2 मिनिटं आपण हे छान मिक्स करून घेऊ, 2 मिनिटं परतून घेऊ आणि आपण खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। मस्त इथे झणझणीत सुक्क मटण बनून तयार झालेलं आहे आणि झणझणीत तांबडा रस्सा। खूप सोपी झटपट रेसिपी आहे। अशा छान छान रेसिपी यासाठी
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने ही थाळी एकदा नक्की बनवून बघा। आपल्या थाळीमध्ये आहे झणझणीत रस्सा, सुक्कं मटण, मस्त जबरदस्त सूप, ज्वारीची भाकरी, कांदा आणि लिंबू या जेवण करायला। पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि छान रहा। एकाच तासामध्ये झणझणीत चमचमीत मटण थाळी बनून तयार झालेली आहे। या जेवण करायला। बाय, धन्यवाद।